टीम वीर तानाजी दापोडे विकास एंटरप्राइजेस या नावानं नुकतीच काही दिवसांआधीची दुर्घटना घडली। विकास पाटील जे एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व होतं, दापोड्याच्या अगदी मातीला सोडून सगळ्यांना सोडून निघून गेलं आणि त्यांच्याच नावानं त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विकास एंटरप्राइजेस वीर तानाजी दापोडे या नावानं ती टीम त्याचा आशीर्वाद घेऊन खेळतीये। तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय प्रशांत स्मृती 11 ॲसन स्पोर्ट्स दिगोडे टेनिस बॉल क्रिकेट जगताचं घाट का पाणी आपण म्हणू शकतोय पिणारा खेळाडू विश्वजित ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला इन ॲक्शन टीम दापोडे आणि सलामीची जोडी मैदानावरती आली आहे। दापोडेचं क्रिकेट आणि सलामीची जोडी म्हटले की दोन नावं अगदी कागदावरती ठळकपणे उमटून दिसतात, कारण मैदानावरती त्यांची गुणवत्ता देखील तितकीच ठासून भरलेली असते। अर्थातच रन मशीन ऑफ दापोडे दिनेश पाडल आणि त्याच्या सोबतीनं आलाय हिटमॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरी सलामीला आणि बॉलिंग ट्रॅकवरती टेनिस बॉल क्रिकेट जगताचा कोहिनूर। एक गोष्ट तर आता जरूर आहे, फक्त टेनिस बॉल क्रिकेट नाही, लेदर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेट जगताला पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच विश्वजित ठाकूर। एका बाजूला जर आपण सध्या पाहिलं IPL सुरू आहे आणि हा एक असा चेहरा आहे की प्रत्येक आज टेनिस बॉल क्रिकेटचे स्टार्स आणि अनेक असंख्य प्रेक्षक या खेळाडूकडनं अपेक्षा ठेवतात की त्या मोठ्या पडद्यावरती झळकणारा खेळाडू विश्वजित मेघनाथ ठाकूर असणार का। मात्र त्याची गुणवत्ता, त्याचं सातत्य, त्याची मेहनत त्यासाठी फार फार गरजेची आहे। समोर फलंदाज दिनेश पाटील, अंपाचा ग्रीन सिग्नल आला, गेम ऑन, विश्वजित ठाकूर तयार, रन मशीन ऑफ दापोडे दिनेशसाठी पहिला बॉल, तेच तर्रार, हो मी आलोय, वॉर्निंग बेल विश्वजित ठाकूर नावाची होती। पहिला चेंडू गुडलेन स्पॉट वरती पडला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। कदाचित दिगोडे टीमचा यष्टी रक्षक आहे ना अंपासकडे काही दिवसानंतर अपील करेल की विश्वजितचा वेग वाढत चालला, मला आता लेदर बॉलचे ग्लोव्ज कोणीतरी आणून द्या। प्रचंड वेग आहे विश्वजित ठाकूरकडे। काय फरक पडतोय, दिनेश पाटीलला एकदा जर रिदम सापडली विश्वजित समोर रन्स बनवू शकतो। हाफ ट्रॅकर ऑन साइडला वळवायचं होतं, पडल्यानंतर चेंडू स्विंग झालाय, जवळजवळ अर्धा फूट विकेटला कापत चेंडू बाहेर वळताना आपण पाहतो विश्वजित ठाकूरच्या माध्यमातून आलाय हा दुसरा डॉट बॉल, ज्याला पाहण्यासाठी आज प्रेक्षकांची गर्दी झाली आहे आणि त्या प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करण्यासाठी एक चांगली कामगिरी विश्वजित करतोय। काय म्हणशील त्याच्या गोलंदाजीबद्दल? यस ओमकार, विश्वजित ठाकूर म्हणजे खरा लाईन अँड लेंथ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठाचा सगळ्यात मोठा विद्यार्थी जर कोण असेल तर त्या विद्यार्थ्याचं नाव आहे विश्वजित ठाकूर। बॉल तयार, विश्वजित समोर दिनेश पाटील, रनची गरज आहे, अकाउंट ओपन होणं गरजेचं आहे। समोर एक चांगला बॉलर बॉलिंग करतोय, ओव्हर द विकेट, हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा तेज तर्रार, परफ्यूम नाकासमोरून निघून जातोय, सिद्धिविनायक अंजूरच्या मातीचा सुगंध त्याला देत असताना मग हा सुगंध सध्या हवासा वाटेल गोलंदाजी करणाऱ्या टीम प्रशांत स्मृती 11 दिगोडे संघाला। अकाउंट ओपन झाला नाहीये। सुनील गावस्कर सरांचं एक वाक्य आहे रमेश सर, की जर डावाचा पहिला बॉल तुम्ही सिंगलला सुरुवात करताय, समोर किती मोठा गोलंदाज असू दे तुम्हाला आत्मविश्वास मिळणार। या ठिकाणी ती सुरुवात झाली नाहीये, यामध्ये दोन्ही फलंदाज असे आहेत कधीही रंग बदलू शकतात। हलक्या हातानं सन्मान द्यायचा होता, बॉल अँड कॉट, विकेट डाऊन, पहिली विकेट मिळते विश्वजित मेघनाथ ठाकूर। सांगतोय आज भिवंडी शहराला, या क्रिकेट वेड्या नगरीला, मेरा नाम तो आपने सुना होगा और विश्वजित ठाकूर का काम आपने देखा होगा। पहिला धक्का टीम दापोडेला। गुंडवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही, गुंडवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही। यस मी सर, आपण पाहू शकाल विश्वजित ठाकूर। तर या ठिकाणी शुभागमन झालाय आदरणीय अलकाताई देवानंद पाटील, भिवंडी तालुका महिला अध्यक्ष राष्ट्रवादी NCP पार्टीच्या। तर या ताई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यांच्या सोबतीनं देखील जर आपण पाहिलं तर राजकीय क्षेत्रातील अनेक धुरंधर आहेत NCP पार्टीचे, राष्ट्रवादीचे, त्या सगळ्यांच्याच आपण करूया द ग्रेट लेजंड NCPचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षाचे सुरेश म्हात्रे बाळामामा आणि आदरणीय या स्पर्धेचे प्रणेते केतनजी तरे आणि सुनीलजी खरत आणि गावदेवी अंजूरच्या वतीनं अजून एक डॉट बॉल। विश्वजित ठाकूर गोलंदाजीसाठी आला, एखाद्या स्पर्धेमध्ये तो 3 किंवा 4 सामने खेळला आणि जर मेडन ओव्हर नाही तर ते नाव विश्वजित ठाकूर कसलं, आता तो सुगंध दरवळू लागलाय निर्धाव षटकाचा
विकेट मेडन पाहायला मिळणार का की पहिली सिंगल येणार विश्वजितच्या विरुद्ध? समोर क्रिकेटमध्ये एक मुरलेलं आणि कसलेलं नाव. सोबी सर, दॅट्स कॉल्ड शॉकिंग बॉलिंग. काय गोलंदाजी करतायत गोलंदाज विश्वजित ठाकूर. अंतिम बॉल पहिल्या षटकातील विश्वजित ठाकूर समोर राजन पाटील. विकेट मेडन. एकदा टाळ्या व्हायलाच हव्या विश्वजित ठाकूर साठी. निर्धाव षटक त्यानं टाकलंय या मॅचच्या दरम्यान. पॉवर प्लेचं पहिलं आणि सांगतोय विश्वजित ठाकूर अभी तो तोली है मैंने मुट्ठी भर जमीन, अभी तोलना पूरा आसमां बाकी है, अभी तो विश्वजित ठाकूर के इरादों का इम्तिहा बाकी है. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर एक विकेट कोणतीही धाव फलकावरती नाही आहे. मात्र हे विसरून चालणार नाही. समोर खेळती आहे वीर तानाजी दापोडे. या नावामध्येच आहे संघर्ष, या नावामध्येच आहे आग. आणि आता दापोडेच्या फलंदाजांना सांगावं लागेल की आम्ही देखील आहोत भिवंडीचे वाघ. पाहायचं एका ओव्हरच्या ब्रेक नंतर काय घडतं. जाऊया डीजे कडे, घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. पहिला षटक मेडन आलाय. आता विश्वजित ठाकूर आणि तदनंतर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय अभिजित ठाकूर छोट्या. अजून एक सुंदर बॉल. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये ही जोडी अशी आहे की फक्त ग्रामीण क्रिकेट नाही, व्यावसायिक क्रिकेट देखील या जोडीनं दणानून सोडलाय. विश्वजित ठाकूरची कारकीर्द जर खरं तर आपण पाहिली, JPL जुन्नर प्रीमियर लीगनं मिळालेला प्लॅटफॉर्म, त्यानंतर ठोठावले व्यावसायिक क्रिकेटचे दरवाजे. आणि सध्या अभिजित बॉलिंग करतोय. लेन पाहावी लागेल. पडल्यानंतर बॅटरला अजून 2 चेंडू डॉट आलेत. सध्या तरी फ्रेममध्ये आपल्याला दापोडे दिसतच नाहीये. वार करावा लागेल, वार करावा लागेल हर्षद चौधरीला. कारण ईशान किशनला 15 कोटी का मिळाले त्याच्या आक्रमक शैलीसाठी. हर्षद चौधरीची देखील शैली तीच्या सध्या तो सिंगल घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे चर्चा त्याच्या बॅटिंग होती आहे. यावेळी फटका चांगला आहे. अपरकट लास्ट मुमेंटला दिशा दिली आहे. नाही थांबणार बॉल. पहिला येणार चौकार. वीर तानाजी दापोडे टीमच्या धाव फलकावरती. हर्षद चौधरीच्या बॅटमधनं जो दिलासा देऊन जाईल टीम दापोडेला. रंगले वर्ल्ड टेनिस क्रिकेट अंजीर गावामध्ये. रंगले वर्ल्ड टेनिस क्रिकेट अंजीर गावामध्ये. खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. धाबांचा उंबरठा भीतर म्हणेल ओलांडला. 4 धाबा मिळाल्या. जणू काही संजीवनी प्रदान झाले. बाळवंटामध्ये पाण्याचा शोध आणि इथे मात्र मिसताय मिस्टोक. जजमेंट चुकली. कॅच ऑफ. योगेश कोळीचा प्रयत्न रमेश फार सुंदर होता. अगदी जर आपण पाहिलं ना तर दूर होता. लॉंग लेगला जाऊन झेल कॅरी करणं थोडंसं कठीण होतं. डिस्टन्स क्लिअर केलं होतं. मात्र हर्षदला मिळतील धावा 2. 5 ओव्हरची मॅच आहे. दापोडेकडे देखील ती बॉलिंग आहे की जिथे 40-45ला ही टीम फाईट करू शकते. त्या रन्स येणार का? हलक्या हातानं दिली आहे दिशा. विक्रमादित्य भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टाईल लेट कटचा हा नजराना. क्रिकेटचा अद्भुत क्लास झळकतोय. हर्षद चौधरीच्या बॅटमधनं थर्ड मानला येतोय. हा दुसरा चौकार. पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर. चर्चा गाजतय जिल्हाभर. बालमामाच काम गायलंय. 2 चौकार आलेत. धावफलक जाऊन डबल डिजिट मध्ये पोहोचलंय. वापसी केली आहे टीम दापोडेनं. म्हणालो ना संघर्षासाठी ओळखलं जातं दापोडे हे गाव. आता लेन पाहावी लागेल बॅटरला की कुठे चुकलोय. दाखवत असताना ड्रिल करून कशा प्रकारे खेळायचं होतं. थर्डमॅनला फिल्डर आणला. पॉवर प्ले सुरू आहे. 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. कवसला फाडायचं होतं. जमलं नाही. वेग बोलला अभिजित ठाकूरचा. षटक संपन्न झाली आहे. 2 धावा आलेत धावफलकावरती. पहिलं विकेट मेडन. दुसऱ्या षटकामध्ये कोणती विकेट नाहीये. रन्स आले 10. 10ला 1 गडी बाद. 2 ओव्हर्स पॉवर प्लेच्या झालेत पूर्ण. दापोडे खेळतीये सध्या. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय NCP ट्रॉफी. आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान ज्या सन्मान चिन्हानं केलं जात आहे. अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. प्रत्येकाला हवं असं वाटेल अगदी अशी क्रिकेट स्पर्धा आणि अगदी अशी जोडगोळी. केतनजी तरे माजी उपसरपंच अंचूर आणि सुनीलजी घरात सन ऑफ अंबी घरात. राजकीय पटलावरचं एक फार मोठं नाव या भिवंडी अंजूरचं
आणि त्यांचे चिरंजीव त्यांनी पाहिलेलं स्वप्न आज गावदेवी अंजूर फार मेहनत करते. मग त्यामध्ये जगन्नाथ तरे असतील, मयूर मडवे असतील, मयूर तरे, अक्षय तरे असतील, कुणाल म्हात्रे असतील, आकाश पाटील आणि त्याचबरोबरीनं अजितजी डाकी असतील, यॉर्कर किंग ऑफ अंजूर आणि विश्वासजी म्हात्रे सर, या सगळ्यांच्या सोबतीनं अंजूर गावाला एकत्रित घेऊन या गावाला टेनिस बॉल क्रिकेटच्या पडद्यावरती एक फार मोठी ओळख निर्माण करून देणारी स्पर्धा NCP ट्रॉफी 2022 सुरेशजी म्हात्रे अर्थातच घराघरात मनामनात आणि जनसमुदायाच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारं नाव मिलियन हर्ट्सवरती एकच नाव राज्य गाजवतंय सध्या तरी सुरेश म्हात्रे. बाळा मामा या पाहूया येणाऱ्या षटकामध्ये काय घडतंय, ऐकूया येणाऱ्या पूर्ण षटकासाठी आवाज पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी रमेशजी शिंदे सरांचा व्हॉइस ऑफ शहापूर. निश्चितच ओबी सर, असं म्हटलं जातं की वर्षातील आम्ही 365 दिवसांपैकी 350 दिवस विसरू, पण आम्हाला हे 15 दिवस आणि 15 रात्री विसरता येणार नाही आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू मिळतोय. ऑफ ड्राईव्ह सजवला इनफिल्ड मध्ये केलं, क्षेत्ररक्षक एक धाव मिळेल आणि एका मदतीने आणि टीम खेळती आहे मैदानावरती दापोडे. दापोडे म्हटलं की एक नाव आम्हाला नेहमीच होटावरती येतं अगदी हृदयातनं, आदरणीय कुंदनजी पाटील साहेब माजी सभापती आणि सध्या भिवंडीच्या क्षेत्रामध्ये त्यांची विकास कामं नेहमीच बोलत असतात. तर कुंदनजी पाटील साहेबांकडनं देखील या क्रिकेट स्पर्धेला आणि फलंदाजी करणारा टीम वीर तानाजी दापोडेला मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर खोलवा टप्प्याचा हा भन्ना टेस्ट तर्रार वाईड यॉर्कर. बॉल चालला डीप मध्ये, काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचले होते, थोडीशी मिस्टेक झाली. आय थिंक राजा कोळी होते त्या ठिकाणी. रन्स मिळतील त्या म्हणजेच 2 प्रितेश म्हात्रे आणि धाव फलक 2 ने पुढे सरकेल. टीमची टोटल 13 या आकड्यावरती. फार मोठं क्रिकेट आहे दिघोडे गावाचं नाव आज क्रिकेटमध्ये अगदी आदर सन्मानाने घेतलं जातं. मैदानावरती राजन पाटीलला त्याच्या बॅटिंगकडे लक्ष जरूर लागलं असेल. एकाच ओव्हरमध्ये दापोडेचं जे मैदान तिथे एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउटचे 4 षटकार मारताना मी या फलंदाजाला पाहिलं होतं. आता आला षटकार हिटमॅनच्या बॅटमधनं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, जो दिलासा देऊन जाईल टीम दिघोडे संघा विरुद्ध दापोड्याला. धावा मिळतील 6. दरम्यान आपल्यामध्ये आगमन होतोय नुकतंच सुजित डिजिटलच्या प्रोप्रायटर सुजित पाटील यांचं, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांना आपण पाहू शकता. सुजित डिजिटल म्हटलं की जर तुम्हाला बॅनर्स बनवायचे आहेत ना या विभागामध्ये एक मात्र नाव ज्याच्यावरती तुम्ही डोळ्याला पट्टी बांधून विश्वास ठेवू शकता की काम 100% तुम्हाला क्लीन अँड क्वालिटी पाहायला मिळेल. वेलकम सुजित दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉल आता यार खोलवा टप्प्याचा बॉल बॅटची आतली कडा, आपले डाऊन होता होता वाचले नक्कीच एक सिंगल मेल, दिलासा मेल हर्षद चौधरीला की आता रन्स बनतात. ओव्हर नंबर 3चा खेळ या ठिकाणी सुरू आहे. एक षटकार आलाय आणि डबल आले, 2 सिंगल आलेत. 10 धावा मागच्या 4 बॉलमध्ये आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 20 वरती. स्ट्रायकर एंडला फलंदाज राजन पाटील, ज्याच्याबद्दल मी नेहमीच म्हणतो की सकाळी पाण्यानं आपण अंघोळ करतो त्यानंतर पोशाख बदलतो, मात्र हा खेळाडू असा जो घामानं अंघोळ करतो आणि इतिहास घडवतो. आज त्या फटक्यांची गरज आहे की जो प्रचंड आणि प्रचंड अनुभवाना त्याच्याकडे ग्रामीण व्यावसायिक दोन्ही क्रिकेटचा आज त्याला रन्स बनवायचे आहेत. मात्र सध्या त्याची बॅट शांत आहे, ही चिंतेची बाब आहे टीम दापोडेसाठी. या विकेटवरती जर आपण पाहिलं ना अगदी मी म्हणेल लेदर बॉल विकेट आहे. टेनिस बॉल क्रिकेटनं जरी क्रिकेट खेळलं जात असलं मात्र लेंथवरती जर तुम्ही लक्ष देताय तिथे तुमच्याकडे वेग आहे, तिथे तुमच्याकडे फिरकी इनस्विंगर आउटस्विंगर आहेत, बेनिफिट आहे. तुम्ही जर समोर जास्त जाल मोठे फटके येणार, अगदी ते सातत्यानं झालंय. हा बॅटच्या रेंजमध्ये मात्र खोदून काढता आला नाही. लॉंग ऑनला चाललाय बॉल अलॉंग द कार्पेट, क्षेत्ररक्षक आलेत फार वेगानं, 2 धावा मिळणार. ओव्हर थ्रो लास्ट मोमेंटला बॅकअप स्किड झाल्यानंतर फार सुंदर दिलं. 2 धावा वाचवल्या असं म्हणावं लागेल. एक एफर्ट किती इम्पॅक्ट टाकतं रमेश आपण पाहू शकता. येस उमी सर, जान जाय पर गेंद न जाय. आम्ही वारंवार पाहिलेले आहे अनेक खेळाडू स्वतःच्या प्राणाची आहुती देतात, समर्पित ठेवतात, तेव्हा क्रिकेटचा खेळ हा सातत्याने सजला जातोय. पहिल्या षटकामध्ये जरी धावा नसल्या तरी आम्ही वारंवार म्हणतो ना की जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या यशाचं फलित चाकायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मेहनतीचं खत पाडी आणि त्यावर तुम्हाला मेहनतीला कायमस्वरूपी मेहनत करावी लागते. आणि ती मेहनत दुसऱ्या षटकापासून चालू आहे. बॅटिंग करत असताना टीम
धन्यवाद समोरचन कक्ष. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो रिहान इंटरप्राइजेस वडगर विपक्ष भावे लावून SS खंबालपाडा या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक दोन्ही कॅप्टनना पोहोचायचं. एका बाजूला जितू शेलार, दुसऱ्या बाजूला जीत पाटील. स्पेशली कौतुक करेल भवाय इलेव्हनचं फार चांगलं क्रिकेट. साई शेलार, जितू, आशुतोष आणि पूर्ण यंगस्टर्स त्यांनी सगळ्यांनी खेळलं. तर दुसऱ्या बाजूला जीत पाटीलची गोलंदाजी. त्यांना या टुर्नामेंटमध्ये टाकलेले वाईट यॉर्कर्स ज्यावेळी मॅच एन्जॉय केली, जिथला आवर्जून कॉल केला वेल बोल्ड, एकच शब्द फक्त येत होता. कारण जी बॉलिंग त्यांना सुपर ओव्हरमध्ये असू द्या किंवा रायते टीमच्या अगेन्स्ट असू द्या, नेक्स्ट मॅच असू द्या, आज जो जीत वडघरवाल्यांना हवा आहे ना तो ओरिजिनल पाहायला मिळाला. राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये आज वडघरचा प्रत्येक जण ते म्हणत असेल, कारण वडघरचं क्रिकेट देखील फार मोठं आहे. एका बाजूला दीपक तर दापोडे संघाच्या फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. दापोडे संघाच्या कुठल्याही फलंदाजानं सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकांची हॅट्रिक पूर्ण केली तर संभाजी लक्ष्मण पाटील, समाजसेवक दापोडे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्यानंतर हरिदास केसरीनाथ पाटील पुरस्कार तर विकास एंटरप्राइजेस वीरतानाजी दापोडे यांच्याकडून षटकांची हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आपण चर्चा करत होतो टीम वडघरच्या बॅटिंग लाईनअप बद्दल की जीत, दर्शन, सागर, अवी यांसारखे, दीपक यांसारखे लेजंड प्लेयर्स तुम्हाला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला साई शेलार, जितू शेलार आणि आशुतोष धनाजी. त्याचबरोबरीने जर आपण पाहिलं तर एक तगडी बॅटिंग लाईनअप दोन्ही टीमकडे. म्हणजे दोन चांगल्या टीममध्ये नेक्स्ट मॅच तुम्हाला रंगताना दिसेल. बोथ द कॅप्टन प्लीज कम ऑन द टॉस बॉक्स फॉर दी टॉस. जाऊया आपण बॉलिंग ट्रॅककडे लक्ष देण्यासाठी, कारण त्या ठिकाणी सज्ज झाला आहे टेनिस बॉल क्रिकेट जगताचा अनपेक्षित सम्राट म्हणून कृष्णा लक्ष्मण सातपुते त्याला ओळखलं जातं. मात्र जर चर्चा गोलंदाजीची किंवा अष्टपैलू खेळाडूची झाली तर सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट जगताचं जर पुस्तक लिहायचं झालं तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये सगळ्यात प्रथम अगदी आपण हेडलाईन ज्याच्या नावाची बनवू शकतो ते नाव विश्वजित मेघनाथ ठाकूर. समोर बॅटिंगसाठी सज्ज आहे हर्षद पाटील. काय फरक पडतोय? हर्षद चौधरी समोर कोण आहे? काय फरक पडतोय? बॉलच्या मेरिटनुसार खेळला रन्स बनणार हर्षद चौधरीला, तेच सांगायचे दापोडे टीमला. प्रितेश अजून येणं बाकी. चांगली रणनीती आखली आहे आज टीम दिगोडेनं. ओव्हर नंबर 4 आणि आणलंय गोलंदाजीसाठी विश्वजित ठाकूरला. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, सिंगल झाली आहे पूर्ण. 2 धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळणार का? यस यस यस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळाल्यात. काय म्हणशील, वयाच्या 40 नंतर राजन पाटील ज्या स्पीडनं धावतोय स्वप्नांच्या मागे. ओमी सर असं म्हटलं जातं दरम्यान दापोडेचे चंपक शेठ यांच्याकडून षटकांच्या हॅट्रिकसाठी तब्बल 6,000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे एका षटकांच्या हॅट्रिकसाठी तब्बल जर बघितलं तर 16,000 पारितोषिक जाहीर झालेलं आहे. फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट, वेगवान तेज तर्रार हा बॉल हर्षदला बीट करून जातोय. मात्र अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. दापोडे तिकडे देखील रन्स बनवतीये. आरामात 40-42 पर्यंत संघ जाऊ शकतो. सध्या धावफलकावरती धावा 24 पाहायला मिळतात. सुवर्ण संध्या हिटमॅनसाठी जर विश्वजित ठाकूर याला जर षटकार खेचला तर हरिदास केसरीनाथ पाटील जे पुरस्कर्ते आहेत विकास एंटरप्राइजेस वीरताने दापोडे संघाचे त्यांच्याकडून 1,000 रुपये आणि संभाजी लक्ष्मण पाटील यांच्याकडून 1,000 रुपये, म्हणजे तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक एका षटकारासाठी हर्षद चौधरीसाठी जाहीर झालेले आहे. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. लक्ष सुद्धा विश्वजित आणि यष्टी रक्षक. व्हाईट बॉलचा इशारा आला आणि त्याचबरोबरीनं 1 फॉर दी ओव्हर हा कॉल, ही वॉर्निंग बेल आता विश्वजितसाठी होती. म्हणजे जो बाउन्सर होता त्या तो देखील पूर्ण झाला आणि तो मात्र एक्स्ट्रामध्ये खर्च झाला. व्हाईट बॉल. धाव फलकावरती धावा 25. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. फलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली तर हर्षद एका बाजूनं चांगली करतोय, दुसऱ्या बाजूनं राजन पाटील साथ देणं गरजेचं. फटका चांगला, टायमिंग चांगला. अलॉंग द कार्पेट ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनला सिंगल झाली आहे पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. थोडेसे थ्रंबल झाले आणि तोपर्यंत 2 रन झालेत पूर्ण. धावफलक 2ने पुढे सरकेल. लॉट्स ऑफ लव. क्रिकेट म्हणजे ना एक जीव आणि एक प्राण आहे, तो म्हणजेच दापोडेकरांसाठी. क्रिकेटवरती सगळं काही ओवाळून टाकण्यासाठी हे गाव नेहमी सज्ज असतं. आज त्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी संघर्ष थोडासा मोठा करतोय, तो म्हणजेच दापोडे संघाचा फलंदाज हर्षद आणि राजन पाटील. पाहिजे त्या संघर्षातून संघर्षाचा गोड शंखनाद पाहायला मिळणार का? बॉल तयार आहे. लाईन अगदी सुंदर पडल्यानंतर सरळ रिटर्न क्रिकच्या मात्र बाहेर. थोडासा वेळ आणि त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा. व्हेरी गुड डिसिजन. रिदम
लय रिलीज ऑफ डिलिव्हरी रिलीज पॉइंट विश्वजित ठाकूरच्या पाहिला ना प्रत्येक जण म्हणेल की आजपासून माझा आयडल गोलंदाजीमध्ये विश्वजित ठाकूर आहे. अँगल बदलला आता येतो राईट आर्म अराउंड विकेट आणि आता पडल्यानंतर अँगलच करायचंय ना तर राऊंड विकेट आल्यानंतर मागचा पडल्यानंतर बाहेर पाहिला ओव्हर द विकेट होते. एक चांगला बॉलर तोच असतो की मिस्टेक कुठे झाली ते लवकर शिकतो आणि विश्वजित ठाकूर म्हणून तर म्हणालो आपण घाट घाट का पाणी पिकर या आज आया ठाकूर आणि आज त्याची गोलंदाजी पाहिल्यानंतर पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्व म्हणतं हे ठाकूर ये हात मुझे दे दे. बॉल तयार आहे फटका चांगला टाइमिंग चांगला बॉल चालला लॉन्ग ऑन बाउंड्री लाइनच्या बाहेर मेरा पानी उतरता थे किनारे पर घर मत बना लेना समुंदर हूँ लौट कर जरूर आऊंगा जब तक तोडूंगा नहीं तब तक छोडूंगा नहीं. हर्षद चौधरी सांगत असताना विश्वजित मेघनाथ ठाकूरला ठोकलाय हा दर्जेदार षटकार. आणि हिटमॅनने तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे जे नक्कीच जाहीर केलं गेलं होतं. हरिदास केसरीनाथ पाटील ज्यांचा संघ विकास इंटरप्राइजेस सुवीर आणि दापोडे संघ आपण खेळताना पाहतोय आणि त्यांच्यासमवेत दापोडे गावचे समाजसेवक संभाजी लक्ष्मण पाटील यांच्याकडून 1,000 रुपये तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक या षटकासाठी हिटमॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरी यांनी पटकावलेलं आहे. कॅश शॉट होता आणि हीच तर चर्चा आपण करत होतो. धावफलक षटकारांना जाऊन पोहोचला 34. अजूनही प्रितेश येणं बाकी. एक ओव्हर गेम बदलते आणि जर दापोडे खेळतीये ती बदलताना मी पाहिली आहे. स्लॉग ओव्हर अजूनही मी म्हणेल या रंगवलेल्या गिरगोटीचा आहे ना थ्रिलर शो बाकी आहे. बॉल तयार विश्वजित ठाकूर त्याच्याच विरुद्ध ठोकला षटकार पुन्हा एकदा आले ओव्हर द विकेट. हर्षद चौधरी समोर गती कमी केली स्लो वन पडला नंतर हलकासा आणलाय चेंडू आत आणि आता दिली हर्षद चौधरीला मात. षटक संपन्न झाली 4. विश्वजित ठाकूरचा बॉलिंग स्पेल आपण पाहूयात. 2 षटकं त्यानं टाकली. पहिलं विकेट मेडन आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्यानंतर धावा खर्च झालेत त्या म्हणजेच 12. कोणती विकेट नाहीये. क्या म्हणाल रमेश सर जी गोलंदाजी केली आहे विश्वजित ठाकूरनं 2 ओव्हर 12 धावा 1 विकेट. या सोबी सर असं म्हटलं जातं जोपर्यंत प्रतिकूल परिस्थितीचा काटा तुमच्या अंतःकरणाला रुतत नाही तोपर्यंत यशाच्या वाटा तयार होत नाहीत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकाल पूर्णपणे मेडन षटक फेकलं विश्वजित ठाकूरनं आणि त्यानंतर मनाला कायमस्वरूपी प्रतिकूल परिस्थितीचे डंक रोवले गेले आणि त्यानंतर यशाचे पंख खुलवायचे आहेत. ही सांगणारी फलंदाजी पुढच्या 3 षटकामध्ये पाहायला मिळाली. 4 षटकांचा खेळ समाप्त. बॅटिंग करणाऱ्या टीम दापोडी संघाची धावसंख्या धावफलकावर लागत असताना 1 गडी बाद 34 धावा. या दरम्यान आगमन होते आमच्या मंचावर रक्षक म्हात्रे साहेबांचा प्रहार जनशक्ती पार्टी जिल्हा संघटक त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम रक्षकजी म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. निश्चितच ओमी सर इथं सगळ्यांचं कौतुक केलं जातं सगळ्यांचा सन्मान केला जातो प्रत्येकाच्या कडे कटाक्ष ठेवलं जातं पण एक गोष्ट मात्र आम्हाला विसरता येणार नाही. ती गोष्ट म्हणजे कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले आमचे स्कोरर सरमणी अल्पेजी गायकवाड काय स्कोरिंग करतायत. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे प्रत्येक विकेट प्रत्येक खेळाडू कोणत्या गावातील आहे कोणत्या गल्लीतील आहे कोणत्या विभागातून आला या सगळ्या गोष्टींचं वर्णन या ठिकाणी केलं जातं. रक्षकजी म्हात्रे यांच्यासमवेत मनोज मुंबईकर यांचंही ते आगमन झालेलं आहे. त्यांचंही राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत आहे. अंतिम षटकाचा खेळ बाकी 24 चेंडूंचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 34. इथनं दापोडे म्हणत असेल 16 ते 18. टीम म्हणत असेल दिघोडे 45 खाली. शेवटचं षटक बॉल तयार. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर राजन पाटीलचा फटका फर्स्टला बॉल चालला मात्र निघून फाईन लेगच्या दिशेने आउटफिल्ड फास्ट बॉल नाहीये थांबणार चाललाय राष्ट्रवादी चषकच्या मुख्य कक्षाच्या समोर लास्ट मोमेंटला अडवलाय. तोपर्यंत धावा मिळतील 2. तिसरी रन घेत असताना रन आउट राजन पाटीलची जातीय विकेट. मैदानावरती आता एंटर होणार नो डाऊट ॲट ऑल. स्कोररनं नाव आधीच लिहून ठेवलंय प्रितेश पाटील दापोडे गौरव. कम ऑन डीजे. पहिल्या बॉलवरती धावा मिळाल्या 2. एक फलंदाज रनआउट. हर्षद ऑन स्ट्राइक नाव. बॉल तयार. खोलवा टप्प्याचा बॉल मिस टायमिंग मिड विकेटला फील्डर सेट
त्याच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. आयुष कोईन टिपलाय. झेल संपलाय. हर्षद चौधरीचा एक धमाकेदार खेळ. एकदा टाळ्या तर व्हायलाच हव्या हर्षद चौधरीसाठी. क्या बॅटिंग त्यानं केली आहे. इंडिव्हिज्युअल आपण पाहिलं तर एक तगड्या बॉलिंग अटॅक समोर त्यानं रन्स बनवल्यात. त्या म्हणजेच 29. विश्वजितच्या विरुद्ध मारलेला षटकार तो प्रत्येकाला आठवणीत राहील. मात्र टार्गेट जे हवं ते या ठिकाणी सेट केलं जाणार का हा प्रश्न अजूनही मैदानावरती आहे बाकी. स्ट्रायकर एंडला प्रितेश पाटील. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर. अंपायर सांगत असताना लेग बिफोर विकेटचा अपील झाला. नंतर रन्स मिळाले 2 लेग बाईकच्या स्वरूपात. आणि या 2 धावेच्या मदतीनं टीम दापोडे जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती. 38-38. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रितेश पाटील बॅटिंग करता म्हणजे मिड विकेटच्या वरतून काही मोठ्या फटक्यांची आशा सध्या लागली आहे दापोडे टीमच्या समर्थकांना. पाहिजे ते स्ट्रोक्स येणार का चिंटूच्या बॅटमधून. बॉल आता यार ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेचायचं होतं. फटका फर्स्टला. बॅटची लिडिंग एज कॅच झालीये. ड्रॉप बॅकअप नाहीये. 2 रन्स देखील मिळणार. हो झालेत कंप्लीट. किस्मत भी देती है बहादुरों का साथ. आणि नशीब साथ देत असताना 2 धावा मिळाले. 2 धावेनं धावफलक 40. अजूनही बाकी एक खेळ या ठिकाणी अंतिम 2 चेंडूंचा. आणि त्या अंतिम 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके आले तर 50 पर्यंत दापोडे पोहोचू शकतीये. 45च्या आत जर थांबवलं तर स्ट्रगल दापोडेच्या बॉलर्सला थोडंसं वाढेल. मात्र प्रितेश प्रयत्न करेल. इथनं जो विश्वास दापोडे नगरीचा त्याच्या खांद्यावरती जी जिम्मेदारी आहे ती यशस्वीरित्या पार केली जावी. कारण विश्वास शब्द छोटा आहे. निभावताना आयुष्य पूर्ण अपुरं पडतं. हा फुल टॉस प्रितेशला आज लयमध्ये नाहीये चेंडू. त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क कदाचित बॉल त्याच्यावरती नाराज. रनआउटची संधी. यस विकेट मिळणार. विकेट मिळणार. सांघिक यश. फार चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं विश्वजित ठाकूरकडनं. रनआउटच्या स्वरूपात धक्का लागला 41 वरती. हा चौथा टीम दा एक्केचाळीस. अंतिम बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. आणि बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी केली आहे अजय ठाकूरनं. अंतिम बॉल या ठिकाणी बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती काय घडणार त्याकडे लक्ष प्रत्येकाचं लागलंय. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करताय. आणि जर तुम्ही पालघर विभागामध्ये गेला तर ज्या नावाचा डंका नेहमीच वाजतो अर्थातच युवकांचं प्रेरणास्थान आणि आमच्या अतिशय जवळचे जीवलग मित्र रणजितदादा केणी दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस त्यांच्याकडनं या क्रिकेट टुर्नामेंटला आदरणीय केतनजी तरे साहेबांना आणि सुनीलजी खरत साहेबांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. केतनजी तरे आणि सुनीलजी खरत त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेली क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही पाहताय. प्रत्येकाला प्रश्न पडला होता पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं फार कष्ट करावे लागणार. त्या सगळ्या कष्टांना अर्थातच अडचणींच्या छाताळावरती पाय देऊन पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आमच्या मनामनात उरात आणि नसात आहे हे सांगत असताना एनसीपी ट्रॉफी 2022 हे पहिलं पर्व. आंधी रोके तो तुफा रोके तो आग का दर्या. ग्रामीण सम्राट सुरेशजी म्हात्रे बाळा मामा त्यांच्या कार्याची दखल घेते. क्रिकेट टुर्नामेंट 14व्या रात्रीत. लाईन सुंदर पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स निखिलला केलाय त्या ठिकाणी बीट. आणि शेवटच्या बॉलचा खेळ राहिलाय टीम दिगोडेच्या नावावरती. आणि धावफलक 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्हाला पाहायला मिळतंय 41 आणि 42 धावेचं फायटिंग टोटल. या 42 आहेत ना दिगोडेला करायचे आहेत 5 ओव्हरमध्ये. दापोडेनं मात्र 4 ओव्हरमध्ये 41 केलेत. पहिलं विकेट मेडन राहिलं विश्वजित ठाकूरचं. तर वळूया आपण स्वागत सत्काराकडे. स्वागत सत्कार सन्मान केला जाईल. मित्रांनो भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते की अतिथी देवो भव. प्रमुख अतिथी आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. आपल्यामध्ये उपस्थित आहेत दिघोडे गावचे उपसरपंच
कैलास म्हात्रे साहेबांनी त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. त्यावेळी माजी उपसरपंच दिघोडे गावचे कैलासजी म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान करण्यासाठी विनंती करीन सुनीलजी घरत यांना, या स्पर्धेचे आयोजक. आपण आपल्या शुभ हस्ते कैलासजी म्हात्रे साहेबांना सन्मानित करायचं आहे. दिघोडे संघ आपण मैदानामध्ये खेळताना पाहतो आणि दिघोडे गावचे माजी उपसरपंच आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय, हे आपण पाहू शकता. ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया चेंजेस. ज्यावेळी होईल डावाला सुरुवात त्यावेळी ऐकूयात. त्यानंतर आपल्यामध्ये त्यांच्या समवेत उद्योगपती दिघोडे निलेश पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल सुनीलजी घरत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते दिघोडे गावचे उद्योगपती निलेशजी पाटील यांनाही सन्मानित करायचं आहे, हे आपण पाहू शकता. निलेशजी पाटील यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. आपल्यामध्ये उपस्थित आहेत देवानंद तुकाराम पाटील साहेब, असंघटित कामगार सेल ठाणे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. तर विनंती असेल केतनजी तरे आपणास की आपण आपल्या शुभ हस्ते देवानंदजी तुकाराम पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. देवानंद तुकाराम पाटील साहेब, असंघटित कामगार सेल ठाणे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपला दिलेला आहे आणि त्यांचा हेतूची सन्मान या स्पर्धेचे आयोजक सुनीलजी घरत यांच्याकडून केला जाते, आपण पाहू शकता. हेतूची सन्मान केला जातोय देवानंदजी पाटील साहेबांचा. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये अलकाताई देवानंद पाटील मॅडम हे उपस्थित आहेत, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भिवंडी ग्रामीण महिला, आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. तर विनंती असेल केतनजी तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते अलकाताईंना सन्मानित करायचं आहे. अलकाताई देवानंद पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भिवंडी ग्रामीण महिला, आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. बहुमूल्य वेळ, खूप बिझी शेड्यूल आहे नक्कीच त्यांचा, मात्र वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी त्याने सदिच्छा भेट दिली आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय, हे आपण पाहू शकता. त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये राष्ट्रवादी कामगार सेल तालुका अध्यक्ष सुदाम पुंडलिक चौधरी साहेब उपस्थित आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. तर विनंती असेल केतनजी तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सुदाम चौधरी साहेबांना सन्मानित करायचं आहे. सुदाम पुंडलिक चौधरी साहेब, राष्ट्रवादी कामगार सेल तालुका अध्यक्ष, त्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेले आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय, हे आपण पाहू शकता. शॉल, त्यानंतर सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये उपस्थित आहेत गयासुद्दीन अन्सारी साहेब, अध्यक्ष भिवंडी शहर असंघटित कामगार विभाग, आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल केतनजी तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. गयासुद्दीन अन्सारी साहेब, अध्यक्ष भिवंडी शहर असंघटित कामगार विभाग, त्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेले आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातो. आमच्या मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा हेतूची सन्मान केला जातोय. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये मोबिन अन्सारी, महासचिव भिवंडी शहर असंघटित, यांचे आगमन झालेले आहे, त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल केतनजी तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मोमीन अन्सारी, महासचिव भिवंडी शहर असंघटित, यांचा हेतूची सन्मान करायचा आहे, हे आपण पाहू शकता. मोमीन अन्सारी साहेबांचा हेतूची सन्मान इथे केला जातो. या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते हा हेतूची सन्मान केला जाते. आपला बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा हेतूची सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. या स्वागत सत्कार सन्मानानंतर वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे आणि त्यानंतर आपण स्वागत सत्कार घेऊया. बॅक टू कमेंट बॉक्स. ओमकारजी शेट्टे. पुढच्या सामन्याचा जो टॉस तो या मॅच नंतर केला जाणार आहे. आयोजकांच्या वतीनं ही सूचना आमच्यापर्यंत आली आहे. दोन्ही कॅप्टन उपस्थित झाले होते, त्यांचं करूयात आपण वेलकम. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया चेंजेस. ऐकूयात शहापूरचा एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध असा आवाज रमेश शिंदे महाराजांना आणि त्यांच्या सोबतीनं टेनिस बॉल क्रिकेट जगतातील मराठी भाषेतील एक सुस्पष्ट आणि सुमधुर असा आवाज जो प्रत्येकाला नेहमी ऐकावा असा वाटतो, आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सरांना धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. मॅचला दुसऱ्या डावाला होते सुरुवात. दापोडे की दिघोडे. पहिला बॉल सन्मान दिला, हळूवार पद्धतीने मिड ऑनच्या फिल्डरच्या दिशेने ढकललं. या बॉलला एक धाव तिकडे घेतली जाते. एका बाजूला दापोडे
जी भिवंडी तालुक्यातील एक चांगली टीम आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दिगोडे जी उरण तालुक्यातील एक टीम आहे. एक टीम जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातील आहे. एक टीम जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील आहे. एका बाजूला जर पाहिलं तर विश्वजित ठाकूर आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रितेश पाटील आहे. कोण जिंकणार या मॅचमध्ये तसं पाहिलं तर लक्ष मोठं नाहीये, परंतु क्रिकेटचा खेळ काय सांगतो, तुम्ही खेळत राहा, तुमच्या बाजूने यश नक्कीच मिळेल. लढा त्यासाठी. प्रितेश यावेळेला थोडीशी उसळी देखील दिली होती, लेनच्या थोडेसे पाठी आले होते, परंतु हळूवार पद्धतीने याही बॉलला ढकललं. एक धाव तिकडे घेतली गेली. ही जोडी जर पाहिली ना, दोन सख्खे जुळे बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. एक आहे विश्वजित, दुसरे आहेत अभिजित. एक आहे छोट्या तर एक आहे मोठ्या, आणि ते दोन बंधू, ज्या दोन बंधूंनी आपल्या नावाचा डंका संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतावर वाजवलाय. परंतु दुसऱ्या बाजूला एक उदयनमुख खेळाडू जो देखील सर्वांना अलीकडच्या कालावधीत प्रभावित करतोय. यावेळेला लगावला टोला, पाठवला भिरकावला सीमारेषा पार. मोठ्याच्या बॅट मधून मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. मिस्टर JPL च्या बॅट मधून आलेला हा षटकार या खेळाडूच्या नावावर खूप मोठ्या उपलब्धता अलीकडच्या कालावधीमध्ये येताना पाहायला मिळाल्या. भारत विरुद्ध पाकिस्तान ही जी पहिली शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर UAE या देशामध्ये मॅच झाली. पहिल्या भारत पाकिस्तान मॅचमध्ये पाकिस्तानला चारही मुंड्या चित करत असताना ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इंडिया पाकिस्तान मॅचमध्ये घेतला, तोच बॅटिंग करतोय विश्वजित ठाकूर. ज्या खेळाडू विकास इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सोमनाथ पाटील साहेब आणि शरद पाटील दोघांनी विनंती असेल की आपण VIP डाय जोरूया. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ओहो, प्रितेश आपली उपलब्धता या ठिकाणी दाखवतायत. प्रितेशकडे देखील खूप सारं टॅलेंट आहे सर. हा खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळतो, लेदर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळतो, कबड्डी खूप चांगलं खेळतो, लंगडीचा तो राष्ट्रीय खेळाडू आहे. आणि एवढं सर्व टॅलेंट या खेळाडूमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. कमबॅक मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळाला विश्वजितच्या विरुद्ध. चांगला बॉल, एक मोठा फटका आला. आणि हे व्हेरिएशन, मी नेहमी सांगतो, जर व्हेरिएशन असेल ना जगातल्या कोणत्याही खेळपट्टीवर, कोणत्याही मैदानात आणि कोणत्याही फलंदाजाच्या विरुद्ध गोलंदाज यशस्वी होऊ शकतो. तेच या ठिकाणी केलं गेलं. धावसंख्या जर पाहिली तर 9 आहे. दापोडे ज्या संघाला देखील मात्र खूप मोठी परंपरा आहे अगदी कित्येक वर्षाची, आणि दिगोडे विश्वजित आणि अभिजित या दोन बंधूंनी या गावाचा डंका अगदी आखाती देशांपर्यंत वाजवलाय. हो, खराब बॉल बीम, आणि या बॉलला मात्र जर पाहिलं तर मैदानाच्या बाहेर भिरकावून दिला गेलाय. येतोय मोठा फटका, षटकार. तर दिगोडे संघाच्या फलंदाजांना सोडून संधी आहे. जर आपण षटकार ठोकला तर कैलास मात्रे माजी उपसरपंच दिगोडे यांच्याकडून 500 रुपये. याही वेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल, बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. पहिल्या षटकात मात्र चांगल्या पद्धतीने धावा आल्यात आणि या दोन बंधूंच्या जोडीने चांगली कामगिरी या ठिकाणी केली आहे. आणि बघता बघता रमेश सर, धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 17 झाली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. काय म्हणाल या सुरुवातीविषयी? यस चंदू सर, असं म्हटलं जातं ना, विखुरलेली शक्ती ज्या वेळेला एक होते ना तेव्हा इतिहास रेखाटला जातो. माजी उपसरपंच उमाकांतजी पाटील यांचं इथे आगमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला बाईक ही स्पॉन्सर केले गेलेले आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांच्यासमोर त्यांचे सहकारी इथे आलेले आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. तर दिगोडे संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. कैलासजी मात्रे माजी उपसरपंच दिगोडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500, आणि दिगोडे गावचे उद्योगपती निलेशजी पाटील यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 5055 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. यस चंदू सर, आम्ही वारंवार चर्चा करतो ना की धावांची श्रीमंती, धावांची गर्भ श्रीमंती, या मातीमधील अनेक प्रकारचे खेळ, त्या खेळाशी सातत्याने अनेक प्रकारचे संबंध प्रस्थापित करणारा खेळाडू खेळपट्टीवर आहे. नाव आहे विश्वजित ठाकूर आणि सोबतीला फलंदाज अभिजित ठाकूर. तर पाहूया दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दापोडेचा असेल, करावंच लागेल, कारण ही संधी आहे. वर्षभर वाट पाहावी लागेल या स्पर्धेची, कारण ही महत्त्वाची स्टेज आहे. इकडनं जर जिंकला तर तुम्ही आणखीन टप्पा गाठाल पुढचा, आणि बाईकच्या दिशेने, मोटरसायकलच्या दिशेने वाटचाल याच्यानंतर होणार आहे. यावेळेला जर पाहिलं तर वेगळी ऍक्शन, आणि या ठिकाणी जर पाहिलं अपील केलं पंचांनी, ते उचलून धरलं आणि खेळाडू देखील आल्या पावली माघारी निघालेत. विकेटचा पतन. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर, चर्चा गाजतय जिल्हा
जिल्हा भर बाल्या मामाच काम काय लय दमदार चर्चा गाजते जिल्हा भर रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजीर गावामध्ये रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजीर गावामध्ये खाली पब्लिक सारी फिरा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये आणि पब्लिक सारी फिरा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये आणि पब्लिक सारी फिरा टेनिस क्रिकेटचा एक आशेचं किरण आता या ठिकाणी दापोडीला दिसेल, कारण विकेट आली आहे. क्रिकेटच्या खेळात कधी कमबॅक होईल याचा नेम नाही. आज आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट, गावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळलं जाणारं क्रिकेट. आणि या क्रिकेटमध्ये एक वेगळीच मजा आहे, वेगळीच रंजकता आहे. ती आज आपण भिवंडीच्या अंजूर गावामध्ये पाहतोय. ज्या ठिकाणी जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे ग्रामीण जिल्हा आणि त्याचबरोबर गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर यांच्या वतीने आयोजित असणारी बाळ्यामामा पुरस्कृत असणारी, आपल्या सर्वांचे लाडके बाळ्यामामा पुरस्कृत असणारी ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा अंजूर नगरीमध्ये गेली 14 दिवस 14 रात्र. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग, व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकरवी. ॲक्शन जर पाहिली तर थोडीशी वेगळी आहे. कित्येक गोलंदाज असे आहेत ते आपल्या ॲक्शनने देखील प्रभावित करतात, कारण ॲक्शन रीड करणं जर थोडीशी वेगळी ॲक्शन असेल तर ॲक्शन रीड करणं थोडंसं अवघड जातं. आणि आज देखील जर पाहिलं तर या ठिकाणी एका वेगळ्या ॲक्शनची गोलंदाजी आपण नक्कीच या ठिकाणी पाहतोय. हो, थोडीशी उलकावणी देण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. गोल फलंदाजीसाठी अजय ठाकूर आलेले आहेत. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. अभिजित ठाकूर माघारी परतले, विश्वजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि अजय ठाकूर स्ट्राईकवर आहेत. तर गोलंदाजीसाठी राजन पाटील दापोडे गावासाठी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पहा, प्रत्येक संघाची किड्स देखील लक्ष वेधून घेत आहेत. यावेळेला फटका सर्कलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न झाला, भेदला सर्कल, बॉल जाईल सीमा रेषा पार, चौकार. तर या चौकाराने धावसंख्या पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या जाते ती तब्बल 22 धावांवर. दुसरं षटक सुरू आहे. कमी गतीने चेंडू टाकला, पुढे सरसावले, गॅप मध्ये बॉल खेळण्याचा प्रयत्न यशस्वी. आणखीन एक, 4 चौकार. जनतेच्या मनातला एकच राजा उभा. ग्रामीण क्रिकेटमध्ये डंका पिटणारी स्पर्धा आपण पाहतोय. राष्ट्रवादी चषक संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा. हो, यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला. संपूर्ण महाराष्ट्रात तर मागील अगदी 54-55 वर्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा देखील डंका वाजतोय. संपूर्ण जगभर याकरता, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचं अध्यक्षपद ज्यावेळेला स्वीकारलं, क्रिकेटमध्ये खूप सारे आमूलाग्र बदलाव त्यांच्या माध्यमातून आणले गेले. यावेळेला फाईन लेगची दिशा निवडली आहे आणि हा बॉल जाईल फाईन लेगच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. विषय आमच्या खंबीर हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची. तर दिगोडे संघाचा आता या ठिकाणी अधिराज्य पाहायला मिळत आहे. धावसंख्या 30 वर जाते. षटक दुसरं सुरू आहे. चांगली कामगिरी. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी धाव घेण्यापासून रोखलंय, परावृत्त केलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे तब्बल 30 धावा. रमेश सर, काय म्हणाल 2 षटकांच्या या खेळाविषयी? येस चंदू सर, मी तर म्हणेन दापोडे संघासाठी हे क्षण टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. कारण प्रतिकूल परिस्थिती आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम दिगोडे संघाची धावसंख्या धावपलकावर लागत असताना आतापर्यंत पाहायला मिळते तब्बल 30 धावा. सुरुवात चांगली आणि सुरुवातीला मी तर म्हणेन यशाचं रूप आणि पुन्हा एकदा यशाचा सुगंध 12 चेंडूमध्ये या ठिकाणी दरवळताना पाहायला मिळतोय. निमित्त एक आहे राष्ट्रवादी चषक सन 2022. राष्ट्रवादी चषक आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी, या देशाचे नेते, अगदी 10 जून 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि तदनंतर महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या राजकारणामधील एक महत्त्वाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समोर आला. आदरणीय शरदचंद्र पवारांच्या विचारांनी प्रेरित होऊन मग जर पाहिलं तर चांगलं कार्य
मागील 22-23 वर्षामध्ये होताना पाहायला मिळालं आणि आज जर पाहिलं तर बाळ्या मामा म्हणजे स्वतः सुरेश म्हात्रे साहेब देखील त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन जर पाहिलं खूप मोठी स्पर्धा राष्ट्रवादी चषक महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर यावर्षी राष्ट्रवादी चषक पाहायला मिळाले आणि हा एक मोठा शो आज आपण अंजूर नगरीमध्ये देखील पाहतोय. सगळ्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रितेश यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय. समोर जर पाहिलं तर आहेत विश्वजित ठाकूर. हो, या वेळेला गती परिवर्तन केले गेलं होतं आणि गती परिवर्तन पाहायला मिळालं, व्हेरिएशन पाहायला मिळालं. विश्वजित आपल्या नावाचा डंका तर खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी वाजवलाय आणि नक्कीच खूप मोठी उपलब्धी. अगदी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी युरोपात जाण्याचा देखील योग आला. एकमेव आगरी खेळाडू जो टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यासाठी युरोपात गेला. चांगला चेंडू चांगल्या लेंथवर होता, हळूवार पद्धतीने ओळखला, कव्हरच्या दिशेने ढकलला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि दुसरीही धाव घेतली जाते. याला कॅल्क्युलेशन म्हणतात. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतात आता ते. केवळ षटकार चौकार मारून होत नाही क्रिकेटमध्ये. विजय दुष्टी सेपत आहेत, विकेट थांबवायच्यात आणि एकेरी दुहेरी धावा घेतल्याने काय होतं, धावा तर तिकडेही वाढतात. त्यामुळे धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली ती 32 धावांवर. 10 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आणि एक महत्वाचा टप्पा गाठण्यासाठी. विश्वजित रिवर्स खेळण्यात यावेळेला भिरकावून दिला, हा फटका सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. विश्वजित ठाकूर आपल्या गोलंदाजी बरोबर फलंदाजीचेही जलवे दाखवत आहेत. आज निर्धाव शतक टाकलं. 2 दिवसापूर्वी काळा चौकीला खुल्या गटातील स्पर्धेत देखील निर्धाव शतक. हो, यावेळेला व्हेरिएशन केलं, प्रभावित केलं थोडंसं. अगदी रविवारी स्पर्धा पार पडली काळा चौकी या ठिकाणी. मोठी स्पर्धा झाली. अगदी अखिल भारतीय संघ होता त्या ठिकाणी. कलकत्त्याचे खेळाडू त्या संघामध्ये होते, परंतु मुख्याच्या क्षणी टीम मॅच पराभूत होते असं वाटतंय की काय. त्याच वेळेला विश्वजित ठाकूरने मेडनवर टाकली आणि आजही जर पाहिलं तर 2 दिवसानंतर लगेच मेडनवर टाकली या स्पर्धेमध्ये देखील. या चंदू सर, सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ खेलता है. आणि यावेळेला भिरकावला हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक मोठा दैदिप्यमान फटका सीमारेषा पार. मॅच संपली. आता मित्रत्वाचं नातं आहे हे सांगत असताना एकमेकांशी हस्तांदोलन करतायत. या अगोदर देखील दोघांमध्ये मॅचेस झाल्या असतील. यानंतर